हाय गाईस, बघा आता मी बनवते शेंगा बनवते आणि हे झिंगे बनवते. झिंगे म्हणजे शेंगामध्ये टाकून मराठी लोक असे बनवतात ना गाईस, तसे बनवतात. तुम्ही काय बनवताय नक्की सांगा. तुम्ही काय बनवताय नक्की सांगा ना. तुम्ही काय बनवताय नक्की सांगा हा गाईस. बघा मी काय करणार आहे, झिंगे आणले. एवढी मच्छी महाग होती, बापरे खूप महाग होती. तर मी मीटिंगला गेली, तिकडून आली आणि झिंगे घेतले. म्हणजे 200 रुपयाचे झिंगे घेतले. तर 200 रुपयामध्ये बघा गाईस एवढेसे झिंगे आलेत. म्हणजे इथं मी पाणी टाकले तर एकदमच म्हणजे असे एवढेसेच आलेत. 200 रुपयाची कोलंबी. हां, एवढी मच्छी महाग झाली. तिला मी काय करणार आता, याच्यामध्ये टाकणार. म्हणजे वाटण वाटणार, खोबरं वाटणार, अद्रक लसूण वाटणार आणि मी हिला बनवणार. कसं बनवणार, नारळ टाकून बनवणार. तुम्ही कसं बनवता गाईस नक्की सांगा. ही अशी पण सुक्की पण होती, पण आता मी बाहेरून आली तर मग मी आता दोन कसं बनवणार. डाळ आणि भाजी म्हणजे डाळ भात आणि हे प्राऊन्स म्हणजे असे सुक्के पण बनवतात. ते सुके कसे बनवतात, फ्राय करतात. तर आता माझ्याकडे वेळ नाही, ते फ्राय करा, डाळ भात वगैरे लावा. तर मग मी आता काय करणार, एकच जे चांगलं म्हणजे पटकन मला होईल. आता वाजले 8:30. मग मला उशीर झाला, मीटिंगवर आले मी तर मला उशीर झाला. तर मग आता उशीर झाला तर मी आता एकच बनवणार. म्हणजे झिंगे कसे बनवणार, वाटण वाटणार, त्याच्यात नारळ टाकणार आणि हे शेंगा टाकणार आणि भात लावणार कुकरला. बस एवढंच करणार. तर एवढंच करता करता मला 10 वाजतील गाईस. तर म्हणून मी आता काय करते, म्हणजे सोपंच एकच काहीतरी बनवून म्हणजे याचं रस्स्याचं कालवण बनवते. रस्स्याची भाजी म्हणजे कालवण बनवते झिंगे. तर तुम्ही कसं बनवतात ते मला नक्की कमेंट करा गाईस. आणि मी तुम्हाला रेसिपी पण दाखवते आता बनवल्यावर. आता तर सध्या मी सुरुवात केली, बनवायला घेतले. तर तुम्हाला मी नक्की दाखवते. आणि आता बघा, मी सकाळपासून गेली होती, ते उपवास प्रार्थना होती. तर मी काहीच नाही म्हणजे तिकडे चहा बिस्किटच दिले आणि एक ठिकाणी नाश्ता दिला होता. तर तो नाश्ता म्हणजे इडली आणि वडे होते, मेंदू वडे होते. तर मी 2 मेंदू वडे खाल्ले आणि इडली खाल्ली. तर तेवढ्यावरच आहे सकाळपासून. तर आता मला भूक लागली, म्हणून मी काय करते, लवकर करते आणि मी तुम्हाला माझी रेसिपी पण दाखवते. आणि तुम्ही मला सांगा, कमेंट करा कशी आहे काय गाईस. आणि मी तुम्हाला सांगते, इष्टा फॅमिली सगळ्यांनी मला सपोर्ट करा आणि मला कमेंटमध्ये पण तुम्ही सांगा तुम्ही कसं बनवता, कशी रेसिपी बनवता, म्हणजे कसं तुम्ही कोलंबी बनवता, कसं करता. जसं मी सांगितलं तुम्हाला आता, तसे तुम्ही पण मला सांगू शकता आणि नक्की तुम्ही माझ्याबरोबर शेअर करू शकता. ठीक आहे. तर मी सगळं तयार केल्यावरती मी अजूनच रेसिपी करेल. ठीक आहे. चला आता नेक्स्ट ब्लॉग नंतर बनवते, मी तुम्हाला दाखवते. ठीक आहे, ओके. हॅलो गाईस, तर आता मी तुम्हाला दाखवलं ना, ते कोलंबी आणले आहे. तर कोलंबीमध्ये मी काय टाकणार आहे तर मी आता सांगते तुम्हाला. कांदा, लसूण, अद्रक, खोबरं, 2 मिरच्या आणि टमॅटो. तर आता हे सगळं मी भाजून घेणार आहे. भाजून घेतल्यानंतर आता मी कांदा भाजणार आहे गाईस. कांदा भाजणार आहे, तुम्हाला दाखवते. कांदा भाजल्याच्या नंतर मग मी कांदा टाकला मी आता कढईमध्ये भाजायला. कारण आम्ही एवढा कांदा, तुम्ही बोलणार का वापरता, तर एवढा कांदा म्हणजे जेवढा मसाला असला ना तेवढं टेस्ट होतं, म्हणून मी कांदा जास्त वापरते. आणि गाईस असं नाही, आम्ही 4 जण आहेत जेवायला, त्याच्यामुळे मी जरा जास्तच घेते कांदा. तर तुम्ही थोडासा पण घेऊ शकता वाटण करायला. आणि बघा आता हे सगळं ठेवलं आहे. कोलंबी आहे, कोलंबी आहे, हे शेंगा आहे, टमॅटो आहे. आणि मी नंतर तुम्हाला
हे सगळं भाजून घेतल्यावर आणि मग नंतर मी तुम्हाला दाखवते का मी याला कसं फ्राय करणार, किती मसाले टाकणार, किती काय टाकणार म्हणून. तर तुम्ही पण मला नक्की तसंच दाखवा. बाय. चला नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया. चला गाईस आता मी तुम्हाला सांगणार होती ना रेसिपी, जशी कोलंबी, त्याच्यामध्ये टमाटो आणि हे वाटण काढलेलं मी. याच्यामध्ये आहे खोबरं आहे आणि कांदा भाजलेला आहे आणि अद्रक लसूणची पेस्ट आहे, म्हणजे सगळं मिक्स केलेलं आहे. आणि मी आता चालले मसाला टाकायला. तर मी पहिलं टाकणार आहे गाईस मी हळद, कारण तेलामध्ये आणि हे टाकणार आहे मसाला आणि हा टाकणार आहे मसाला आणि याच्यानंतर मी टाकणार आहे वाटण. राईस तुम्ही कसं बनवतात मला नक्की कमेंट करून सांगा. ठीक आहे, कमेंट करा, फॉलो करा, आपल्या आयडीला सपोर्ट करा. योगेश झालटेची आयडी आहे, त्याला सपोर्ट करा गाईस. आता याच्यामध्ये मी टमॅटो टाकणार, त्याच्यानंतर कोलंबी टाकणार, हे शेंगा टाकणार आणि शेवटी मग हे कोथिंबीर टाकणार. आता मी हा पूर्ण मसाला टाकला तर थोडंसं याला मी शिजवणार मसाल्याला तेलामध्ये. त्याच्यामध्ये मीठ टाकणार, म्हणजे पटकन टमॅटो गळतील, शिजतील. आता याला शिजायला थोडा वेळ लागणार, टमॅटो चांगलं शिजणार याच्यात, तेव्हा मी दाखवणार कोलंबी टाकणार. थोडं झाकून ठेवते, कारण काय टमाटर शिजायला पाहिजे. त्याच्यानंतर मी टाकणार आहे आता हे सगळं वाटण टाकून झालं तर कोलंबी टाकणार आहे. कोलंबी झाल्यावर मी शेंगा टाकणार आहे. तर बघा गाईस, आता हे टोमॅटो मसाला सगळा शिजलेला आहे, तर मी याच्यामध्ये टाकते आता कोलंबी. कोलंबी टाकली याच्यामध्ये, बघा झिंगा मस्त टाकला आणि झिंगा टाकला, त्या शेंगा पण टाकल्या. मी शेंगांना पण फ्राय करते मस्त. याच्यामध्ये शेंगा टाकल्या, कोबी झिंगा टाकला. तर तुम्ही पण असं झिंगा आणि शेंगा टाकून बनवलं काय कधी, नक्की मला सांगा. ठीक आहे गाईस. आता बघा हे मस्त कालवण झालं आहे आणि मी आता याला वरून शिजल्यावरती कोथिंबीर घालणार आहे. आता मी याच्यावर कोथिंबीर घालून याला मस्त शिजू देणार. चला तर गाईस, नक्की सांगा ही रेसिपी कशी झाली. आता हिला मी स्लो गॅस करणार आणि हिला सुक्की म्हणजे असे शिजू देणार. आणि मग असं शिजल्यावर ते एकदम सुंदर लागते खायला, भाकरीबरोबर, तांदळाच्या भाकरीबरोबर. तर मी तुम्हाला तांदळाच्या भाकरीची पण रेसिपी द्यावेल, पण आता वाजले 10, तर मला उशीर झालेला आहे, त्याच्यामुळे मी आज भात बनवला आहे, भाताबरोबर जेवणार आहे. ओके, चला नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटू.